मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट। दोन्ही नेत्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या जागांबाबत चर्चा। राष्ट्रवादीकडून पुणे, रायगड, रत्नागिरीच्या जागेवर दावा। विधान परिषद निवडणूक लढण्यासंदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेकडून चाचपणी। मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर उद्या दुपारी बैठक। विधान परिषद निवडणुकीसंदर्भात उद्या उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार। विधान परिषदेची जागा शिवसेनेला सोडू नका। छत्रपती संभाजीनगर, जालन्यातील भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी। भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे पदाधिकाऱ्यांची मागणी। सूत्रांची माहिती। सुनेत्रा पवार आणि सुनील तटकरेंमध्ये बैठक झाल्याची सूत्रांची माहिती। राष्ट्रवादीची विस्कटलेली घडी पुन्हा एकदा नव्यानं बसणार। नवीन कार्यकारिणीत धनंजय मुंडे, मुश्रीफ, अनिल पाटील यांना संधी मिळणार। सूत्रांची माहिती। विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा प्राथमिक फॉर्म्युला ठरला। भाजपला 12, शिवसेनेला 3 आणि राष्ट्रवादीला 2 जागा मिळण्याची सूत्रांची माहिती। काही जागांसाठी अदलाबदल होण्याचा अंदाज, तर शिवसेनेचा विधान परिषदेच्या 5 पेक्षा जास्त जागांवर दावा असल्याची सूत्रांची माहिती। शिंदेंच्या शिवसेनेचा विधान परिषदेच्या 5 पेक्षा जास्त जागांवर दावा। पक्षाची ताकद 5 जागेवर असल्यानं शिवसेना 5ही जागा लढण्यावर ठाम। नाशिक, परभणी, ठाणे, छत्रपती संभाजीनगर आणि यवतमाळ या जागा लढण्यावर शिवसेना आग्रही। सूत्रांची माहिती। 2008 मध्ये रेल्वे भरती प्रकरणात मनसेनं आंदोलन केल्याप्रकरणी राज ठाकरे ठाणे कोर्टात आज हजर राहणार। मागच्या सुनावणीत गुन्हा कबूल नसल्याचं राज ठाकरे यांचं म्हणणं। आजच्या सुनावणीत काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं। मंत्री पंकजा मुंडे, माधुरी मिसाळ आणि आमदार श्वेता महाले चारधाम यात्रेवर। चारधाम यात्रेचा व्हिडिओ माधुरी मिसाळ यांच्याकडून पोस्ट। सोशल मीडियावर मात्र टीका। मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतरही यात्रा, सोशल मीडियावरून टीका। आता पाहणार आहोत टॉप 9 बातम्या नीट पेपर फुटी प्रकरणाच्या। परीक्षेच्या एक दिवस आधीच मध्यरात्री मोटेगावकरनं उजळणीच्या नावाखाली विद्यार्थ्यांना पेपर दिला। शिवराज मोटेगावकर विद्यार्थ्यांची उजळणी घेतानाचा व्हिडिओ व्हायरल। मोटेगावकरनं सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केला होता। नीट पेपर फुटी प्रकरणात लातूरमधून तिसरी अटक। लातूरचे बालरोग तज्ज्ञ डॉक्टर मनोज शिरुरे यांना सीबीआयनं पुण्यातून घेतलं ताब्यात। शिरुरे यांच्यावर पेपर फोडल्याचा आरोप। नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआय आणि ईडीकडून आरोपींच्या संपत्तीची चौकशी सुरू। नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडून आरोपींच्या मालमत्तेची माहिती मागवण्यात आली। नीट पेपर फुटी प्रकरणात विद्यार्थी आणि लाभार्थ्यांचे पालकही सीबीआयच्या चौकशीच्या जाळ्यात। मोटेगावकरला अटक केल्यानंतर पेपर घेणारे विद्यार्थी आणि पालकांची चौकशी सुरू। पुण्यात रोज 15 ते 20 विद्यार्थी आणि पालकांची चौकशी। लातूरमध्ये औद्योगिक सहकारी संस्थेच्या भूखंडावर क्लासच्या इमारती थाटल्याचं समोर। संबंधित क्लासेसच्या इमारती आणि बांधकामं पाडा। आरटीआय कार्यकर्ते मल्लिकार्जुन भाईकटी यांची मागणी। नीट पेपर फुटी प्रकरणी फेक टेलिग्राम चॅनल्सवर कारवाई होणार। उच्चस्तरीय बैठकीत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे कडक निर्देश। नीट परीक्षेच्या गोंधळाचा राज्यभरातील इंजिनिअरिंग, फार्मसी अभ्यासक्रमांवर परिणाम। नीट पुनर्परीक्षा होऊन गुण जाहीर होत नाही तोपर्यंत एमएसटी सीईटी प्रवेश प्रक्रिया रखडणार। दिल्लीत नीट पेपर फुटी प्रकरणी महत्त्वाची बैठक। एनटीए संचालकांना शिक्षण समितीनं चर्चेसाठी बोलावलं। समितीचे अध्यक्ष दिग्विजय सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक। नीट पेपर फुटी प्रकरणी आरोपी शुभम खैरनारला 5 दिवसांची सीबीआय कोठडी। सीबीआयनं केलेली मागणी कोर्टाकडून मान्य। शुभम खैरनारकडे मिळालेल्या काही इलेक्ट्रॉनिक उपकरणांची तपासणी करायची, इतर आरोपींसमोर बसवून त्याची चौकशी करायची, सीबीआयचं म्हणणं। आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। कच्च्या तेलाचे दर 5% घसरले। कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल $105 वर। इराण अमेरिका शांतता चर्चेच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या दरात घसरण। मराठा समाजासाठी सरकारकडून खुशखबर। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला 150 कोटींचा निधी। अर्थसंकल्पात महामंडळासाठी एकूण 750 कोटींची तरतूद। नियोजन विभागाकडून शासन निर्णय जारी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्यस्तरीय खरीप हंगामापूर्व आढावा बैठक होणार। बैठकीनंतर फडणवीस माध्यमांशी संवाद साधणार। पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्या अडचणीत वाढ। विकास लवांडे यांचा अंतरिम अटकपूर्व जामिनाच्या मुदतवाढीचा अर्ज कोर्टानं फेटाळला। वारकरी संप्रदायात घुसखोरी सुरू असल्याचं लवांडेंनी केलं होतं वक्तव्य।
श्रीकांत शिंदे वंदे भारत ट्रेन नाशिकमध्ये दाखल. पंतप्रधान मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद. आगामी विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आढावा घेणार. पुण्यातील अक्षय म्हस्केवरील गोळीबार प्रकरणात आंदेकर टोळीच्या 6 आरोपींना ताब्यात घेतलं. सापळा रचून पोलिसांची कारवाई. सकाळी बालाजीनगर परिसरात झाला होता गोळीबार. अक्षय म्हस्केच्या हत्येप्रकरणी बंडू आंदेकर, कृष्णा आंदेकरसह 12 जणांवर गुन्हे दाखल. सहकारनगर पोलीस स्थानकात गुन्हे दाखल. अशोक खरातला 26 मे पर्यंत ईडी कोठडी. समता पतसंस्थेच्या मॅनेजरच्या सांगण्यावरून वेगवेगळ्या अकाउंटमध्ये पैसे ठेवले. बंडू खरातनं कोर्टात सुनावणी दरम्यान सांगितलं. कोल्हापूरमध्ये सचिन चव्हाण यांची काँग्रेसच्या शहराध्यक्षपदावरून उचलबांगडी. पोलिसांची हुज्जत घातल्यानं गुन्हा दाखल होताच कारवाई. शहराध्यक्षपदावर नगरसेवक प्रवीण केसरकर यांची वर्णी तर काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी आमदार सतेज पाटील यांची फेरनिवड.